नमस्कार सर्व आशीर्वाद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनो. आज मी तुम्हाला एबल टू अँड अनएबल टू याबद्दल माहिती देणार आहोत. एबल टू म्हणजे एखादी गोष्ट शक्य असणे आणि अनएबल टू म्हणजे शक्य नसणे. तर या गोष्टींचा वापर करत असताना परीक्षेला बऱ्याच वेळा येणारा प्रश्न आहे, छोटा प्रश्न आहे परंतु बऱ्याच वेळा येतो. तर त्याच्यासाठी काही नियम आहेत, ते नियम तुम्ही लक्षात घ्या. जसं वाक्यात जर का कॅन आलेला असेल तर वाक्यामध्ये असणाऱ्या कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे म्हणजे लिंगाप्रमाणे एम इजा अर्थ वापर करायचा. जसं आय असेल तर एम, एखाद्या पुरुषाचं नाव असेल तर इज, अनेक वचने असेल तर आर. त्याच्यानंतर बघा कूड आलेला असेल तर वॉच किंवा वेअरचा वापर करायचा. कॅन किंवा कूड काढून त्याच्याऐवजी एबल टू चा वापर करायचा. जर कॅन नॉट किंवा कुड नॉट असेल तर अनएबल टू चा वापर करायचा. पण हे सगळं करत असताना मूळ वाक्याचा अर्थ बदलायला नको. तसंच मी एक वाक्य इथे दिलेलं आहे बघा. सुमन कॅन मॅनेज हर होल फॅमिली. म्हणजे सुमन तिची सर्व फॅमिली मॅनेज करू शकते, म्हणजे शक्य आहे तिच्याकडनं. म्हणजेच आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, एबल टू चा वापर करायचा आहे. मग काय, पहिल्यांदा सुमन स्त्री आहे, म्हणजेच ही शी इट असेल तर आपण काय करतो, इज लावतो. म्हणून सुमन, त्याच्यासाठी आपण शी वापरतो म्हणून शी इज. म्हणून इथे काय, सुमन इज. आता कॅनच्या ऐवजी आपण काय करतो, आता नॉट नाहीये म्हणून आपण एबलचा वापर करतो, एबल टू. मग पुढे कॅन काढून टाकतो, कॅनच्या ऐवजी आपण एबल टू चा वापर करतो, मॅनेज हर होल फॅमिली. पुढचं वाक्य जसं लिहून पूर्णविराम द्यायचं. तसंच पुढचं वाक्य असताना आपण कसं करणार बघा. जसबीर कुड ड्राईव्ह इन हेवी ट्रॅफिक. म्हणजे जसबीर जास्त ट्रॅफिक मध्ये सुद्धा काय करू शकतो, गाडी चालू शकतो. म्हणजे शक्य आहे, त्याने गाडी चालू शकत होता, या अर्थाने आलेले आहे. मग आता आपण काय करतो, पुढच्या ऐवजी काय करायचं, पुढ म्हटलं की आपण वॉच किंवा वेअरचा. पण वॉच कधी, जर जसबीर सिंगल एक वचने असेल तर वॉचचा वापर करतो, अनेक वचने असेल तर वेअरचा. जसबीर एकटाच आहे म्हणून जसबीर वॉज एबल टू ड्राईव्ह इन हेवी ट्रॅफिक. म्हणजे जसबीरला शक्य होतं की तो हेवी ट्रॅफिक मधून सुद्धा काय करू शकतो, गाडी काढू शकतो. अशा प्रकारे. त्याचबरोबर नॉट असताना आपण मी अजून एक गोष्ट करून दाखवली बघा. सुमन कॅन नॉट मॅनेज हर होल फॅमिली. सुमन कॅन नॉट मॅनेज हर होल फॅमिली. इकडे कॅन मॅनेज आणि इथं कॅन नॉट, शक्य नाहीये तिला. मग काय, मॅनेज सुमनच्या ऐवजी तसंच सुमन, कॅनच्या ऐवजी आता इथे तुम्ही सुमन म्हटल्यानंतर आपण ही शी इटच्या ऐवजी असेल तर हीच वापरतो म्हणून इथे हीच. कॅन नॉट आहे, कॅन नॉटच्या ऐवजी आपण इथे काय करतो, वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून तर नॉटचा वापर करतो आणि कॅन नॉटच्या ऐवजी अनेबल टूचा वापर करतो, मॅनेज हर होल फॅमिली. अशा पद्धतीचे एबल आणि अनेबल चे वाक्य परीक्षेला येत असतात, सोपे असतात. तुम्हाला ते जमतील, त्याची एक्सरसाइज खाली पाठवून देतात. ते तुम्ही मला संध्याकाळपर्यंत सोडून पाठवून द्या.